जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुलगी: माझ्यासाठी लांब लांबून मुलं सांगून येतात बघ. मुलगा: येणारच ग. जवळच्या लोकांना तुझी सगळी लपडी माहीत आहेत. मुलगी बेशुद्ध पडली. नवरा आणि बायको दोघेही अपघातात वारले. नवरा भूत बनला आणि बायको चेटकीन बनली. काही दिवसानंतर दोघे पुन्हा भेटले. बायको: किती वेगळे वाटता भूत बनल्यानंतर. नवरा: अगं, पण तू अजिबात बदलली नाहीस, चेटकीनच. मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरतो. मुलाकडचे मुलीच्या घरी जातात. पोहे होईपर्यंत विचारपूस सुरू होते. मुलाकडचे लोक विचारतात, मुलीनं काय केलंय? मुलीचे बाबा: हिनं जगणं मुश्किल केलंय, एकदाची घेऊन जा हिला. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, पोट भरून खायला पाहिजे, पण जाड नाही झालं पाहिजे. गुरुजी: नंदू, हुंडा म्हणजे काय रे, सांग जरा. नंदू: जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या स्त्रीला आयुष्यभर सहन करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो, तेव्हा त्याला प्रोत्साहन भत्ता किंवा अनुदान म्हणून जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत म्हणतात हुंडा. नंदूला आदर्श विद्यार्थी पुरस्काराने जाहीर केलं. प्रियकर: प्रियसी बागेत बसलेले असतात. तो विचारतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ग? प्रियसी: जिओच्या सिम मधील बॅलन्स इतकं. प्रियकर कन्फ्युजन: समजायचं का? अनलिमिटेड की महिन्यापुरतं? हल्ली माणसाला मृत्यूची भीती अजिबात वाटत नाही. भीती ही वाटते की मेल्यानंतर मोबाईल कोणाच्या हाती लागेल. लग्नाच्या 50व्या वाढदिवसादिवशी रमणला विचारण्यात आलं, आपल्या विचारात व्यावहारिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं? रमण: जेव्हा बायको आंधळी आणि नवरा बहिरा असेल तेव्हा. लक्ष: दादा, काय सांगू तुला माझ्या मनातील हर्ष. माधुरीच्या गोऱ्या गोऱ्याला अंगाला होतो माझा स्पर्श. लाईफ बॉय तुझं बरं आहे. मित्रा, मी मात्र फसलो. आयुष्यभर नुसता किटाणू धूत बसलो. रोहन: पतंग आणि पती यात फरक नसतो असं का म्हणतात? रमण: कारण पती पत्नीचा गुलाम असतो आणि पतंग दोरीचा गुलाम असते. रेल्वेतून प्रवास करताना श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने शेजारच्या प्रवाशाला म्हणाले, मला कमी ऐकू येतं, एवढं मला ठाऊक होतं, परंतु आता तर असं वाटतंय की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगाचपासून बोलत आहात त्यातला एक अक्षरही मला ऐकू आले नाही. सहप्रवासी म्हणाला, गणपतराव, आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो, तर चिंगम खात होतो. प्रियसी प्रियकराला आईस्क्रीम मागते. प्रियकर घेऊन येतो आणि म्हणतो,
याच्या बदल्यात मला काय पाहिजे? प्रियसी मला माहीत आहे. तुला किस पाहिजे असेल. प्रियकरी ए बये, जेव्हा पाहावे तेव्हा किस, रोमांस. आईस्क्रीमचे अर्धे पैसे दे आधी. हल्लीचे लोक खूप बदललेले आहेत. मी एकाकडे पेन मागितला तर त्याने टोपण काढून पेन दिला. थोडा पण विश्वास राहिलेला नाही. आज माझ्याकडे 18 पेन आहेत बिना टोपणाचे. इथे आम्हाला बँकेतून 1000 रुपये काढायचे असतात तर टेक्निकल प्रॉब्लेम येतो. आणि तिकडे विजय माल्या करोडो काढत होता तेव्हा बरा यांना प्रॉब्लेम येत नव्हता. गरिबांसोबत नेहमीच असं होतं. काही महाभागांना समजावून सांगणे म्हणजे क्रिस गेलला उन्हात फिरू नको काळा पडशील असं सांगण्यासारखं आहे. ज्योतिष महिलेला, मी तुमच्या नवऱ्याचे भविष्य सांगू शकतो. त्याची काय गरज, त्याची काय आवश्यकता आहे, त्याचे भविष्य तर मी ठरवेल. मला फक्त त्याचा भूतकाळ सांगा. मुली बघायला जातात. मुले बघायला का बरं जात नाहीत? अहो, तिथे जाऊन पण म्हणाल्या असत्या, आणखी काही दुसरे दाखवता येईल का? ठेव तो फोन बाजूला, काही लाव त्या फोनला. म्हणत बेजार झालेल्या माझ्या आईने शेवटी क्रिएटिव्ह वेने डोके लावलेले दिसते. बॅटरी अबाउट टू डाय आहे आणि चार्जर सापडत नाहीये. एक कटू सत्य, 100 रुपये कमावल्याच्या आनंदाच्या तुलनेत जवळील 10 रुपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो. शेवटी आलाच ना ताप. लागलीच ना या लोकांची वाईट नजर. काय गरज होतं बरं इतक्या दिवसा नंतर आंघोळ करून गरबा खेळायला जायची.